हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स झेनझी प्रोटेस्ट, मग इंस्टाग्रामवरचे रील्स, व्हायरल झालेले रील्स. थँक्यू फ्रेंड्स. द आयर्न लेडी इंदिरा गांधी यांना कालांतराने आणीबाणी लावावी लागली होती. तर ते असे रोज बघत पाहिजे कोणी आहे का शत्रू, कोणी हे काय माईका लाल. अभिजित दिपके हे भारताच्या बाहेर होते, US मध्ये राहायला होते, तिथून ते भारतात आलेत आणि मोदी सरकारचं वैशिष्ट्य म्हणजे बोलायला पण तयार होत नाही. किंवा विरोधी पक्षाचा आवाज, आणि फक्त पक्षाचाच नाही तर विरोधी आवाजच कसा दडपायचा. की लहान लहान मुलांना अशा प्रकारे लाट्या चालवणं हे कुठल्या सरकारच्या कुठल्या याच्यात बसतं. म्हणजे नेम प्लेट न लावता खिळे लावून झेन झी की झेन अल्फा. जे नरपा तर तुम्हाला अल्फा बद्दल जास्त होप्स आहेत का? अल्फा पिढीकडून ती जास्त ऍडव्हान्स असणार आहे. इंस्टाग्राम वरचे पंतप्रधान की मन की बात मधले पंतप्रधान? इंस्टाग्रामवरचे आता त्यांना वास्तव बोलावं लागतंय. जेनझी जे आहे किंवा हे सीजेपी मधून जे काही विद्यार्थी पुढे येतील तर त्यांना सगळ्यात जास्त कोण आवडेल? राहुल गांधी का प्रियंका गांधी? प्रियांकाच. प्रियंका गांधीचे संसदेमधले स्टान्स पण बऱ्यापैकी व्हायरल होत आहेत एक्झॅक्टली. इंस्टाग्रामवर वगैरे. एक आपण म्हणून कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे, पण अभिजित दिपके ह्या सगळ्या प्रोटेस्ट मधून पुढे आलेले आहेत. सो इथून पुढे जर त्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांचं जर समजा डिग्री आहे किंवा फॉरेन फंडिंग आहे, जे आता मुद्दे येतच आहेत, मग पुढे कशाला महत्व राहील? त्यांची डिग्री का त्यांची जात? जातीवर गुजराचा प्रयत्न होईल, पण ते डिग्रीवर ठेवतील. हाय फ्रेंड्स, काही आठवत आहे का तुम्हाला? झेनझी प्रोटेस्ट, मग इंस्टाग्रामवरचे रील्स, व्हायरल झालेले रील्स. तर हो, भारताच्या लोकशाही आणि गणराज्याच्या इतिहासात विद्यार्थ्यांची आंदोलनं ही नेहमीच विशेष राहिलेली आहेत. 1973 ला जेव्हा गुजरातच्या एका कॅन्टीन मध्ये मेसचे दर जेव्हा वाढले होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी जो लढा उभा केला होता, त्यामुळे इंदिरा गांधी, द आयर्न लेडी इंदिरा गांधी यांना कालांतराने आणीबाणी लावावी लागली होती. आणि आज जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं, तेव्हा 12 वर्षांच्या अभेद्य सरकारला झुकावं लागलं आणि एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. तर हीच खरी शक्ती आहे विद्यार्थ्यांची. तर हे जेनझीचं आंदोलन असेल किंवा हे आंदोलनाचं वारं असेल, तर हे नवीन आहे का? तर नक्कीच नाही. आपण मागे एक पॉडकास्ट केला होता, त्याच्यामध्ये आपण नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशामध्ये जेनझीचे जे आंदोलन झाले होते त्यावर चर्चा केली होती. आणि आपण तेव्हा हे देखील चर्चा केली होती की भारतामध्ये तसंच जेनझीचं आंदोलन होईल का? आणि आज त्याचं उत्तर तुमच्या सर्वांसमोर आहे. तर ह्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर, जेनझीचं आंदोलन आपण आधी पॉसिबिलिटी होती की होईल का म्हणून, आणि बरोबर. आज ते झालेलं आहे. सो बरोबर. बिफोर आणि आफ्टर ही जी परिस्थिती आहे ती नेमकी आम्हाला तुम्ही समजून सांगा. आता इतिहासामध्ये बघितलं आपण तर जेव्हा भारत जिंकला ब्रिटिशांनी, तर ते असे रोज बघत पाहिजे कोणी आहे का शत्रू, कोणी हे काय माईका लाल जो हमें चुनौती दे सके. कोणीच नसे, म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेत. पण 1857 काय झालं, त्यांच्याकडेच काम करणाऱ्या शिपायांनी उठाव केला. तर ते आंदोलन म्हणजे ते उठाव बाहेरच्या नाही, आतूनच झालाय. तसंच याला पण झालंय की बीजेपीचे सपोर्टर लोकांच्या मुलांनीच यायला रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय आणि माहितीच नव्हतं की अशा प्रकारे आतून आव्हान येऊ शकेल. आणि याची चुणूक जसं मंगल पांडेने आधी चुणूक दाखवली होती, तसं लडाखमध्ये अशा प्रकारचा एक मिनी जेनझी रिव्होल्ट झाला होता. तेव्हाच सरकार घाबरलं होतं. त्यांनी 6 महिने सोनमला तुरुंगात टाकलं, कुठले चार्ज न लावता, आणि पुढे शेवटी सोडून दिलं. पण तिथे ऑलरेडी चुणूक दिसलीच होती. आणि त्यामुळे मग एक प्रकारे हा आपल्या काळाचा महिमा आहे. एकेकाळी राजीव गांधीला खूप मोठी मेजॉरिटी होती लोकसभेत, पण जेव्हा 1991 ला बर्लिनची भिंत पडली, त्यांना जगभर तरुणांनी आंदोलनं केली, तेव्हा त्या त्या देशाची सरकार पडली. तसं राजीव गांधी सरकार पण पडलं. तसं सध्या जेनझीचं काळ आहे असं म्हणेल. पण सर, तसंच 2013 मध्ये सुद्धा आंदोलन झालं होतं देशामध्ये, त्यामुळे सरकार बदललं होतं आणि बरोबर त्या आहे. आंदोलनामध्ये सुद्धा तरुणाई होती. एक्झॅक्टली. मग लोकपाल, त्या आंदोलनानंतर लोकपाल आलेला आहे. तर त्या आंदोलनाचं आणि आत्ताच्या आंदोलनामधला आपण एक फरक समजून घेऊ की तेव्हा लोकपालसाठी संघर्ष केला होता, मग आज लोकपाल कुठे आहे? काय परिस्थिती आहे लोकपालची? निश्चित तरुणांना तेव्हा आशा होती की लोकपालमुळे सिस्टम सुधारेल आणि मध्यमवर्गीयांना, विशेषतः जो ऍस्पिरेशनल क्लास आहे, अजून पुढे जायचंय, त्यांना स्लायडिंग सिस्टम हवी. ते टॅक्स भरायला तयार आहेत सगळे, पण आम्हाला करप्शन नको, ट्रान्सपरन्सी हवी. आणि त्यामुळे त्या काळात तो आग्रह होता. पण अनेकांनी म्हटल्याप्रमाणे लोकपालचं जोगपाल झालाय. नक्की लोकपाल कोण हे कोणाला माहिती नाही. ते लोक फक्त न्यूज मध्ये का होते, तर सगळ्या लोकपाल मंडळाला मर्सिडीज हवी होती महागडी, की आम्हाला फिरण्यासाठी हवी. बाकी तरी कुठल्याच केसेस कधी सॉल्व्ह केलेल्या नाहीत. की राज्यामध्ये लोकायुक्त आहे ते काय करतात हे कोणाला माहिती
तर एक प्रकारची फसवणूक झाली असं म्हणावं लागेल. त्या मनाने सध्याचं जेएनझी आंदोलन जास्त वास्तववादी आहे. त्यांनी एका मंत्र्याचा राजीनामा मागितला आणि तो घेऊन दाखवला. असं आहे. सर आता ह्या आंदोलनामध्ये आपण एक म्हणू शकतो की अभिजित दिपके हे हम्म. जे काही पर्सनॅलिटी आहे ती उठून दिसलेली आहे किंवा बरोबर हे आहे. आंदोलन पूर्णपणे त्यांनी हँडल केलं किंवा सुरू केलं. सीजेपी नावाचं जे काही चॅनल होतं Instagramला ते सुरू त्यांनी केलं बरोबर आणि आहे. त्याचं आज रूपांतर आपण म्हणू शकतो की एक प्रेशर ग्रुप म्हणून ते क्रिएट झालेलं आहे. बरोबर आहे. पण दुसरी बाजू जर आपण बघितली तर अभिजित दिपके हे भारताच्या बाहेर होते, US मध्ये राहायला होते. तिथून ते भारतात आलेत आणि त्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल की ज्यावेळेस ते भारतात आले आणि ज्या दिवशी त्यांना जंतर मंतरवर आंदोलन सुरू करायचं होतं, तर त्यांनाही अपेक्षित नव्हतं की इतक्या लवकर परवानगी मिळेल. पण त्यांना लगेच केंद्र सरकारने परवानगी दिली होती. सो आपण याचा अर्थ काय समजायचा? तर एक प्रेशर ग्रुप सारखं त्यांना वाटलं असेल सरकारला, की थोडा वाफ वाफ बाहेर येऊ दे. यातनं थोडंफार काँग्रेसचं महत्वही कमी होईल. याचा अर्थ विरोधी पक्ष म्हणतोय प्रभावी नाही आहेत एक प्रकारे. दुसरेच कोणी आहेत ते आंदोलन करतायत. असं काहीसं ओव्हर कॉन्फिडन्स असेल, की आपण हँडल करू शकू. आणि साधारणतः पहिले काही दिवस असंच वाटत होतं, की यांना काही यश मिळणार नाही असंही. आणि हे असंच आपलं एक पोरासोरांचं आंदोलन आहे, बरं. तसं स्वरूप होतं. म्हणजे हे सोनम वांगचुक यांना जेव्हा अटक केली, तेव्हा ह्याचा टर्निंग पॉइंट होता आपण असं म्हणू एक्झॅक्टली. की शकतो. तरी इतके दिवस आंदोलन करून सुद्धा उपोषण लक्ष दिलं नव्हतं. किंबहुना मोदी सरकारच्या 12 वर्षाचं हे वैशिष्ट्य राहिलंय, की प्रोटेक्टेड मुव्हमेंट्स. प्रोटेक्टेड म्हणजे काय तर बराच काळ चालणाऱ्या चळवळी. एकदा सुरू झाल्या सीए, एनआरसी असेल, शाहीन बाग आंदोलन असेल. त्या सगळ्यांमध्ये काय झालं होतं, की आंदोलन सुरू व्हायची, पण संपायची अशी नाहीच. आणि मोदी सरकारचं वैशिष्ट्य म्हणजे बोलायला पण तयार होत नाही. नाहीत, की बोलायला जात पण नाहीत. शेतकरी 1 वर्षभर तरी कधी बोलायला पण गेले नाहीत. तसं यालाही वाटलं होतं, की हे असंच आंदोलन चालू राहील. सगळे थकतील, आपापल्या कामाला निघून जातील आणि आंदोलन असं संपून जाईल. पण सरकारने क्रुशियल चूक केली एका पॉइंटला, की त्यांनी सोनम वांगचुक यांना अटक केली. सर मग तस हे आपल्याला कुठेतरी नेपाळ, बांगलादेश हां. ह्या सरकारने ज्या चुका केल्यात, त्याच भारताच्या सरकारने सुद्धा केल्यात असं एक सिमिलॅरिटी आहे. निश्चित, की हेच प्रकार लडाखमध्ये पण झाले, की लडाखमध्ये त्यांनी पोलिसांनी कारवाई केली आणि 4 मुलांना म्हणजे मारलंय. खरं तर समोरच्या बाजूने कुठला हिंसाचार झालेला नव्हता. तसं इथेही कुठला हिंसाचार झालाच नव्हता, की होण्याची शक्यता दिसत तर नव्हती. पण डायरेक्टली एनएसएकडे अटक केल्यावर मात्र वातावरण बदललंय. सर या आंदोलनामध्ये आपण मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गांधीजींचे पोस्टर्स पाहिले, भगतसिंग यांचे पाहिले किंवा आंबेडकर यांचे पोस्टर्स होते. म्हणजे भगतसिंग आणि गांधीजी यांचे वैचारिक मतभेद जरी असले, तरी विद्यार्थ्यांनी त्यांना या आंदोलनामध्ये एकत्र आणलेलं आहे. बरोबर. आणि पूर्ण आंदोलन त्यांचं अहिंसेच्या मार्गानेच झालेलं आहे. मग गांधीजींचा जो मार्ग होता अहिंसेचा, तो आजही सस्टेनेबल आहे का? निश्चित गांधीजींची ही जगभरच्या लोकशाहींना दिलेली मोठी देणगी आहे, की लोकशाहीमध्ये कशा प्रकारे विरोध करावा, याचं त्यांनी पूर्ण शास्त्रच तयार केलं होतं. आणि त्याचं त्यांनी बरोबर ओळखलं, की तेच योग्य शस्त्र ठरेल. आणि म्हणून त्यांनी सोनमलाही जो यांच्यात भाग नव्हता त्याला घेतलंय. उपोषण घडवणं हा खूप प्रभावी प्रकार असतो, की उपोषणाचे बऱ्याचशा लोकांना वाटत नाही, की फार असेल, पण त्याची खूप मोठी ताकद असते. असं लोकपालच्या वेळी ते दिसून आलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी ठरवून केलंय, की निश्चित सर आता अजून एक या आंदोलनामध्ये आपण फरक बघू शकतो. तो म्हणजे पूर्वीच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी जे असायचे किंवा जे कोणी पार्टिसिपेंट्स असायचे, तर त्यांची एक आयडिओलॉजी असायची. बरोबर. डावे, उजवे, अतिउजवे, सोशलिस्ट, कॅपिटलिस्ट जे काही त्यांची तेव्हा आयडिओलॉजी बनलेली असेल ती. ह्या आंदोलनामध्ये आपल्याला तशी कुठली आयडिओलॉजी दिसलेली नाहीये. तर ती का? आणि कदाचित जर त्यांची आयडिओलॉजी असेल तर ती कुठली असेल? बरोबर आहे. ग्लोबलायझेशन पासून काय झालं ना, की आता एंड ऑफ आयडिओलॉजी नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये खरोखरच आता त्या अर्थाने आयडिओलॉजिकल वळ उरलंच नाहीये. कारण इतके ते मिक्स झाले एकमेकांमध्ये, की असं ठामपणे सांगता येत नाही, की हे डावं आहे, हे उजवं आहे किंवा असं काहीतरी. आणि त्यामुळेच मग त्या विद्यार्थ्यांमध्ये ती नाहीये किंवा त्यांना तसं बॅकग्राऊंडच नाहीये. की त्याचं तरी प्रेशर पण घेतलं नाहीये, की हा समोरचा कोण आहे आणि आपण कोण आहोत. आणि म्हणूनच त्यांना एकत्र येणं शक्य झालं आणि एकत्र येऊन एका अजेंड्यावर काम करणं शक्य झालं असं मला वाटतं. आणि खरोखर त्या आयडिओलॉजी एक प्रकारे भ्रमित करणार आहेत बऱ्याच वेळेला. त्या आयडिओलॉजी पण नुकसान पण होतं बऱ्याच वेळेला, कारण लोक एकाच पद्धतीने विचार करतात आणि त्यांना वेगळ्या प्रकारे विचार करता येत नाही. हे सगळे मुक्त असल्याने त्यामुळे ते थेट भूमिका घेऊ शकले असं मला वाटतं. मग सर हे जेनझी जे आहे त्यांचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे, की ते वाचत नाहीत, ते बघतात किंवा ते थोडेसे स्वतः ह्याच्यामध्ये मग्न असतात बरोबर किंवा ते सोशल मीडियावर जास्त इंटरॅक्टिव्ह असतात किंवा सोशली ते जास्त ग्राउंडवर ते जास्त फिरत नाहीत किंवा बोलत नाहीत. आणि त्यामुळेच त्यांची कदाचित आयडिओलॉजी ही एक ठराविक सेटमध्ये किंवा बॉक्समध्ये नाहीये. मग ही त्यांची जी आयडिओलॉजी आहे किंवा आयडिओलॉजीच नसणे, हा पण एक ह्या आंदोलनाचा सक्सेस एक आपण फॅक्टर म्हणू शकतो का? निश्चित, की त्यांना आयडिओलॉजी नाहीये म्हणजे काय, ते मोल्डेबल आहेत. ते नवीन-नवीन गोष्टी आत्मसात करू शकतात. कारण आयडिओलॉजीवर लोकांचं काय होतं, ते त्यांच्या ह्याच्यात फिक्स होऊन जातात आणि त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामानाने ही जनरेशन खूप शिकण्यासाठी तयार आहे.
आणि ते वाचत नाही खरं असलं तरी ते बघतात. म्हणजे ते वाचत नाही कारण त्यांना ते ते जुनं वाटतं. त्यांच्याकडे अजून ऍडव्हान्स गोष्टी आहेत ना, ते व्हिडिओ बघणं हे जास्त प्रभावी आहे. तर ते बघताना जास्त जगाची माहिती पण त्यामुळे चांगली दिली. राजकारणाची त्यांना माहिती आहे. म्हणजे आरोप झाला की ते बोलत नाहीत, पण आता बोलतायत तर मग सगळ्यांना गप्प बसायची वेळ आली आहे. सर 2014 पासून आपण देशामध्ये जर पाहिलं तर भाजप जेव्हापासून सत्तेवर आलेले आहे तेव्हापासून विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाचा आवाज आणि फक्त पक्षाचाच नाही तर विरोधी आवाजच कसा दडपायचा हे एक त्यांच्याकडे मोडस ऑपरेंडी भाजपची आधीपासून राहिलेली आहे. त्या मोडस ऑपरेंडी मध्ये त्यांनी नेहमी साम दाम दंडभेद या नीतीचा त्यांनी वापर केलेला आहे. ह्या आंदोलन दरम्यान सुद्धा त्यांनी तसा वापर केला का? निश्चित चाणक्यांचा एवढा प्रभाव आहे. त्यांना कौटिल्य असं म्हटलं जातं. त्यांच्या कुटिल नीतीमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळे प्रकार येतात. साम, दाम, दंड, भेद. तर यावेळेला पण ते सगळं टूलकिट मिळत त्याला आपण. म्हणजे आपल्या विषय टूलकिट पद्धतीने काम केलंय, की ज्याच्यामध्ये मग बदनाम करणं आंदोलनाला, आंदोलनामध्ये फूट पडायचा प्रयत्न करणं किंवा वेगळ्या प्रकारचे लोक पाठवून कधी गोंधळ घालणं. असे सगळे त्यांनी पण यावेळेला काय झालं थोडंसं, की हे सीजेपीचे लोक जास्त चतुर निघाले आणि यांच्यावर सर्व शस्त्र मोबाईलच ठरलंय, की ते काय झालं की डायरेक्टली आणि सरकारचं काय झालं की म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे दिल्लीचा पोलीस प्रमुख बदलला आणि दुसऱ्या दिवशी आक्रमणच केलं मुलांवर, ते सगळे आक्रमण रेकॉर्ड केल्यामुळे मोठा त्यांचं पुरावेच तयार झाले की कशा प्रकारे अत्याचार करण्यात आले आणि अख्ख्या देशाची त्यामुळे जी संवेदनशीलता ती हल्ली म्हणजे की लहान लहान मुलांवर अशा प्रकारे लाट्या चालवणं हे कुठल्या सरकारच्या कुठल्या याच्यात बसतं म्हणजे नेम प्लेट न लावता खिळे लावून आणि अगदी म्हणजे प्रायव्हेट भागांवर सुद्धा हल्ले करण्यात आले. मग याच्यामुळे काय दिसून आलं की सरकारची मानसिकता जी आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आहे. हे सरकार किती बरोबर गोड बोलत असलं तरी त्यांच्या आत्मनं आणि त्यामुळे हे सगळं जे पेशन्स सुटल्याचा प्रकार आहे तो पेशन्स अजूनही नाही असं मला वाटतं की जरी पंतप्रधान बोलत असले रील काढून तर त्यांचा राग दिसून येतो म्हणजे की ते खूप रागाने बोलतायत पण नाईलाजाने ते अगदी गप्प बसून फ्रेंड्स म्हणतायत पण त्या फ्रेंड्स मध्ये त्यांचं खरोखर फ्रेंडशिपची भूमिका आहे असं जाणवत. जेनझीचं आंदोलन इतकं सक्सेसफुल झालं की हे रागवू पण शकत नाहीत. ते आता काय झालंय की डर डर नावाची गोष्ट जी आहे भीती त्याच्यावर या मुलांनी मात करून दाखवली हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. त्यांना नेहमीच्या पद्धतीने पूर्ण सगळं म्हणजे दडपशाही करून बघितली. तुझे FIR टाकू, तुमच्या पॅरेंट्सला सांगू, असं करू तसं करू. मग आता उलट 50 झालं. ग्रॅमच्या पुड्या तुमच्या खिशात टाकू. त्या टर्निंग पॉईंट कुठला होता की ते 19 जुलै तो सगळं झाल्यानंतर म्हणजे अजून मुलं जमली. तेव्हा तर अपेक्षा होती की आता हे सगळे डिस्पर्स होतील आणि घरी जाऊन बसून राहतील आणि हे घाबरून मुलं येणार नाहीत. उलट झालं. अजून भारतभरातनं मुलं सगळ्या पैशाने दिल्लीमध्ये आली. ठिकठिकाणी त्यांच्या शहरात त्यांनी आंदोलन सुरू केली आणि तासाला ते आंदोलन वाढायला लागलं आणि रोज मोर्चे निघाले की जोवर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोवर आम्ही सोडणार नाही. कारण इश्यू इतका जेन्युइन होता की एका पॉइंटला दिपके किंवा सोनम जरी म्हणाला असता की आम्ही माघार घेतली आहे तरी मुलांनी माघार घेतली नसती. आणि तो जेन्युइन इश्यू असल्यामुळे आणि सगळ्यांना अफेक्ट करणारा असल्यामुळे आणि या सरकारचं 12 वर्षानंतर आता निश्चित आता स्पष्ट झालंय की शिक्षणाबद्दल त्यांना ममत्व नाही. बाकी सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात पण शिक्षणाबद्दल त्यांना काही देणं घेणं नाही. तर शिक्षणाचाच आपण जर आता मुद्दा बघितला तर बरेचसे खासगी शाळा चांगल्या पद्धतीने चालू आहेत किंवा सरकारी शाळा बंद होत आहेत किंवा जी पटसंख्या आहे ती भारतातली दिवसेंदिवस कमी होत चालली आहे किंवा जे ग्रॅज्युएट होत आहेत त्यांना जॉब नाहीये. मग त्यांचाही कुठेतरी या आंदोलनात सहभाग होता का? निश्चित ना की जेव्हा आपण म्हणतो की जगातलं सर्वात मोठं जेनझी भारतामध्ये आणि ती शिक्षित पण आहे बऱ्यापैकी आणि ऍस्पिरेशनल आहे त्यांना पुढच्या टप्प्यावर जायचंय पण त्याच वेळेला सिस्टम जी इतकी वाईट असेल की त्यांना त्यांची संधीच मिळत नसेल तरी पण संधी मागतायत ते असंही म्हणत नाहीत की आम्हाला सगळं काय रेडीमेड द्या पण संधी सुद्धा मिळत नसेल आणि सगळं हे जे नीट हे एक उदाहरण घडलं पण या प्रकारचे पेपर फुटे खूप गंभीर प्रकार आहे पण सरकार ते बिलकुल गंभीरतेने घेत नाहीये हे दिसून आलं. NTA ही जी संस्था आहे त्या NTA ने शेवटपर्यंत मान्य करत नव्हतं की नीटचा पेपर फुटलाय. ते म्हणत राहिले की नाही तो फुटलेलाच नाहीये म्हणजे सगळी केस झाली आंदोलन उभं राहिलं तरी ते मान्य करत नव्हते. मग हा काय प्रकार आहे आता एकदम नॉन सिरियस प्रकार आहे म्हणजे की दुसरा मान्य करत नाही की फुटलाय सगळं झाल्यावर सुद्धा. मग अशा प्रकारे नॉन सिरियस अप्रोच हा दिसून आला आणि बाकी वस्त्र हेही दिसून आलं की सरकार आमदार खासदार विकत घेण्यामध्ये पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहे. त्यांना बाकी कशासाठी काही इंटरेस्ट नाहीये किंवा एकाच नाव पुढे असतं दोघं जण अमित शहा आणि मोदी. बाकीचे मंत्री काय करतात नक्की ते कोण आहेत म्हणजे मुळात या आंदोलनामुळे शिक्षण मंत्र्याचा मंत्री असतो आणि तो कोण आहे तरी कळलं. तर एरवी शिक्षण मंत्री कोण आहे सुद्धा कळत नाही. आणि या जे बाकीचे मंत्री आहेत कदाचित ते फक्त संसदेमध्ये बोलतात ते पण अमित शहा आणि मोदी जे नसतात संसदेमध्ये तर त्यांच्यावरनं वतीने ते बोलायला तयार असतात. पण संसद ही जी भारताची सगळ्यात मोठं आपण म्हणू सभागृह आहे जिथे
लोकांचे प्रश्न, ह्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा मांडावे लागतात किंवा सरकारची बाजू सांगावी लागते. त्याच संसदेमध्ये अमित शहा असतील, गृहमंत्री किंवा पंतप्रधान मोदी असतील, तर हे बसत नाहीयेत. एक्झॅक्टली. आणि जर हेच बसत नसतील तर अपोजिशन असेल किंवा लोक जे आहेत ती प्रश्न कोणाला विचारणार, हो. उत्तरं कोणाकडनं अपेक्षित ठेवणार. तर इथून पण सुरुवात होते की त्यांनी तिथे बसणं अपेक्षित आहे किंवा बरोबर. सुरू करावं बसणं किंवा हा आता अत्यंत तरी. गंभीर मुद्दा आहे, म्हणजे की लोकशाही मार्ग निवडून आलं सरकार असलं तरी त्याचा लोकशाही विश्वास नाही की काय सोडायची वेळ आहे. हम्म. की इव्हन शेतकऱ्यांचं ते आंदोलन होतं त्यामागे हा मोठा मुद्दा होता की ते तिन्ही बिलं होती शेतीविषयक, ती त्यांनी कुठली चर्चा न करता एका दिवशी लोकसभेत, दुसऱ्या दिवशी राज्यसभेत, तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींनी असं नेऊन टाकला. हो. चर्चाच केली नाही. म्हणजे आंदोलन झालं तेव्हा 21 बैठका झाल्या शेतकऱ्यांशी. सरकार म्हणलं की तुमचं काय मागणं ते सांगा, आपण बदल करू. शेतकरी म्हणाले की तुम्ही ते बिल रद्द करा. सरकार बोललं की ही पद्धत नसते, तुम्ही सांगा तुमचं काय, आपण बदल करू ना. चर्चा कधी झाली पाहिजे, चर्चा कधी करतो तुम्ही. शेतकरी म्हणाले की चर्चा करायची जागा लोकसभा आहे ना, हो. राज्यसभा आहे, तिकडे का चर्चा केली तुम्ही, बरोबर. तिकडे का बिलं अशी रात्रात पास केलीत. तर तुम्हीच आता ते रद्द करा आणि नंतर संसदेत चर्चा करून मग परत पास करा. आणि शेवटी मग माघार घ्यावी लागली. म्हणजे हम्म. मग हा मोठा इंटरेस्टिंग मुद्दा आहे की जर संसद चालू आहे, पंतप्रधान देशामध्येच आहेत, तर ते संसद का बसत नाहीत. बरं. की ते येतात तरी फक्त स्वतःचं काय ते भाषणाला निघून जातात, हो. दुसऱ्याची भाषण ऐकायला ते थांबत नाही. नाहीत. आता अॅरोगन्स एक प्रकारचा, म्हणजे हम्म. की मी संसदेपेक्षा श्रेष्ठ बरं. आहे, संसद माझ्यासाठी, मी संसदेसाठी नाहीये. नाहीये. मी असं आता पण हे- ह्या आंदोलना दरम्यान म्हणा की त्यांना जे बोलायचं होतं ते संसदेत येऊन ते बोलू शकले असते, एक्झॅक्टली. पण त्यांनी प्लॅटफॉर्म दुसरा निवडला, हो. तो होता इंस्टाग्राम. एक्झॅक्टली. आणि फक्त तेच नाही तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा हेच सांगितलंय बरोबर की आहे. सगळ्यांनी इंस्टाग्रामला या, सगळ्यांनी आपलं सोशल मीडिया जे कनेक्ट आहे ते Exactly. वाढवा. म्हणजे आता सरकार डायरेक्ट इंस्टाग्रामवरच चालेल असं वाटतंय. हो, आता हे सगळं ट्रम्प साईज सगळं. ट्रम्प कसे एक्सपर्ट हे करतात की त्यांचं जे स्वतःच प्लॅटफॉर्म आहे एक, हा. ट्रुथ सोशल, त्याच्यावर टाकत निर्णय घेतात. तसा हा प्रकार आहे सगळा. मग याच्यामध्ये लोकशाही बायपास होते ना. मग आपल्याला लोकशाही किंवा भारतातले जे निर्णय आहेत ते दुसऱ्या दिवशी इंस्टाग्राम रीलवर दिसतील. हो, रात्री 1-1:30 वाजता टाकले जातील आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते रीलवर दिसतील की काय एक्झॅक्टली. निर्णय त्यामुळे घेण्यात खूप आले ते. महत्वाचे मुद्दे चर्चेवर होणार नसतील हम्म. तर ते कळणार, ते सिरियसली होत नाहीत ना. मग नाही. त्यामुळे बरोबरचे निर्णय होतात, त्याचा फटका बसतो मग. सर, भाजपच्या कार्यकाळात जितकी आंदोलनं झाली किंवा छोटी मोठी कुठेही आंदोलन झाले असतील तर त्या सगळ्यामध्ये भाजपकडून आलेलं उत्तर किंवा भाजप IT सेल, जी मीडिया आहे त्यांच्याकडून आलेलं उत्तर एकच होतं, ते म्हणजे हे जे आंदोलन आहे ते दहशतवादी किंवा टेररिस्ट फंडिंग आंदोलन आहे किंवा हे आंदोलन करणारेच टेररिस्ट आहेत, फॉरेन फंडिंग त्यांना येते. मग हे खरंच आतापर्यंतची जी आंदोलनं झाली आणि विशेष करून हे आंदोलन, हे कितपत टेररिस्ट आंदोलन होतं किंवा फॉरेन फंडेड आंदोलन होतं? त्याची सगळी पश्चात बुद्धीने आता स्वतः पंतप्रधान म्हणतात की फ्रेंड्स त्यांच्या संवाद साधतायत, की आता मोहन भागवत तर म्हणतात की म्हणजे मी डोळे झाकून विश्वास ठेवला यांच्यावर तयार आहे, ही खूप चांगली मुलं आहेत. आता ही पश्चात बुद्धी कशी कुठून आली, कारण आपल्या लक्षात आलं की म्हणजे आपण जे टाळून बघितलं त्यावेळेला पूर्ण फेल गेलं. ते याला कोणी ते सिरियसली घेतलं नाही, कारण हे प्रत्येक वेळेला तेच सांगत होते की हे सगळे तुकडे तुकडे गँग आहे, यांना आझादी पाहिजे, ही सगळी खान मार्केट गँग आहे. ते ऐकून ऐकून आता लोक हे झालेत म्हणजे की कुठल्याही गोष्टीला तेच लेबल लावायचं, तेच सांगायचं प्रत्येक वेळी. नारायण सुर्वेंनी याच्यावर खूप सुंदर त्या काळात कविता लिहिल्यात म्हणजे की कळली नव्हती नक्षत्रांची भाषा आम्हा कोणासही, पण आम्हीही नक्षत्रेच होतो हे त्यांना तरी कुठे कळले होते. त्यामुळे ही मुलं काय आहेत, त्यांचं काय महत्व आहे, किती सोन्याची आहेत, हे का आपल्याला कुठे कळलं होतं. म्हणजे त्यांना तर दडपाचा प्रयत्न केला आपण, किंवा मग त्यांनी दुसरं त्याच्यात असं पुढे म्हटलंय की आमचेही घोडे कधी उधळले तर हे देशा विसरू नकोस की तुझ्या आकाशातील आम्हीही तारे आहोत, की आम्ही तुमचेच भाग आहोत, की ते आमच्याकडे लक्ष द्या, आमचाही अन्याय, आमचा आवाज ऐका. त्या मुलांचं तेच म्हणणं होतं की तुम्ही मन की बात सांगता तुमची, आमची मन की बात कोण ऐकणार, असं एकतर्फी संवाद काय होतोय. तर तो मुद्दा त्यांचा महत्वाचा होता. आता तर सर जेनझी बरोबर पुढे जेन अल्फा सुद्धा येणार आहे. एक्झॅक्टली, तेही मधून कदाचित त्यांच्या मागण्या अजून वेगळ्या असतील, त्यांचे कॅरेक्टरिस्ट खरंच वेगळे आहेत अजूनही. मग त्यांच्या मागण्या हाताळण्या इतपत सरकार हे सक्षम म्हणण्यापेक्षा सरकारला त्यांच्या भावना समजतील का? संवेदनशील असलं पाहिजे. आणि हे सगळेच लोक कसं ना तरी खेळ करून ठेवलाय संसदेचा, की ते आता कसं झालं की म्हणजे ठोक व्यापारी आहेत आमदार खासदारांचे. रोज काय करायचं, हा पक्ष आता टार्गेट लावून फोडायचा, तो लावून फोडायचा, आणि आतल्यात पैशाचे व्यवहार प्रचंड प्रमाणामध्ये, त्याशिवाय तर हे होत नाही, हे तर कोणालाही माहितीये. मग हे किती इंटरेस्टिंग आहे म्हणजे की तुम्ही नक्की कुठल्या आयडियोलॉजी घेऊन आला आहात आणि तुम्हाला नक्की काय करायचंय. म्हणजे कारण नुसतं पक्ष फोडण्याचं काम आणि त्या प्रकार सरकार चालवण्याचं तुमचं म्हणजे आयडियोलॉजी आहे आणि त्याच काम करायचंय. मग या सगळ्यामध्ये शिक्षण, आरोग्य, विकास, सक्षमीकरण हे जे महत्वाचे मुद्दे आहेत, की सध्या जर जेएनझी जगातील सर्वात जास्त भारतामध्ये आहे, तर तिचा आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड लोकसंख्येचा लाभांश घेता आला
पाहिजे. पण सर हे आता पक्ष फोडण्यावरून एक आठवलं, की जेनझी हे प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांना सपोर्ट करत नाही. हो. म्हणजे बीजेपीच्या विरोधात किंवा बीजेपी सरकारमध्ये आहे म्हणून त्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. पण याचा अर्थ असा नाही की ते राहुल गांधींच्या सपोर्टमध्ये आहेत. प्रश्न नाही. सो राहुल गांधीही नको त्यांना, बीजेपी सुद्धा नको त्यांना. मग नेमकं हे करणार काय पुढे? यांची दिशा कशी कारण असेल? त्यांनी ते बघितलं ना, आता राहुल गांधीचं पण आता त्यांनी काय ऑफिशियली सांगत नाहीत, पण या आंदोलनाच्या काळामध्येच ते परदेशामध्ये 3 आठवडे होते. हम्म. किंवा आता बिहारमध्ये पाटण्याला एवढं मोठं आंदोलन झालं, तेजस्वी यादव 2 महिने युरोपात होते. मग हे लोक अशा प्रकारे जर स्वतःच्या ह्याच्यात राहत असतील पूर्ण, त्याला काय देणं-घेणं नसेल इथे काय चाललंय, त्या विरोधी पक्षाचा उपयोगच काय म्हणजे? मग अशा प्रकारे विरोधी पक्षांचा क्रेडिबिलिटी धोक्यात आली म्हणजे, की अशा प्रकारची आंदोलनं खरं तर विरोधी पक्षाने करायला पाहिजे होती आणि त्याला तरुणांनी सपोर्ट द्यायला पाहिजे होता. पण अशी विरोधी पक्षाने आंदोलन छेडली तरी तरुण सपोर्ट देत नाहीत, कारण त्यांचा याच्यावर विश्वास नाही उरलाय, की हे लोक मनापासून काही करतायत असं वाटत नाही. त्यामुळे खरं तर हे आंदोलन हे फक्त सत्ताधाऱ्यांना इशारा नाहीये, हा त्याहून जास्त इशारा तर विरोधी, की तुमची क्रेडिबिलिटी तुम्ही आता बघा काय ते म्हणजे. म्हणजे आता इथून पुढे आपण असं म्हणू शकतो की सीजेपीच किंवा इतर कुठलाही जेनझीचं एखादं आंदोलन झालं तर त्याच्यातून एखादा नवीन पक्ष सुद्धा स्थापन होऊ होऊ शकतो. शकतो निश्चित. आणि आता सीजेपीची किंवा जेनझी, सीजेपी मी याच्यासाठी म्हणते कारण की हे आंदोलन प्रामुख्याने सीजेपीने चालवलं किंवा त्यांचंच नाव आघाडीवर होतं. बरोबर पण आहे. इथून पुढे जे आंदोलन राहतील ते कुठल्याही म्हणजे हेड अंतर्गत ते सुरू होतील. पण त्यांचं पुढचं एम काय असेल? आता त्यांचं एक साधं सिंपल होतं की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. एक्झॅक्टली. पुढचं त्यांचं एम काय असू शकतं? जसं आपण पारंपरिक जे मुद्दे म्हणतो की शेतमालाला भाव नाहीये किंवा शिक्षण व्यवस्था नीट नाहीये, शाळा नाहीयेत, उद्योग येत नाहीये. हे पारंपरिक त्यांचे मुद्दे राहतील का अकाउंटेबिलिटी पाहिजे त्यांना, ट्रान्सपरन्सी हवी, असे काहीतरी त्यांचे वेगळे मुद्दे राहतील? तसं आपण बघितलं की खूप मॅच्युअर आहेत ते नेतृत्व आणि हे सगळे, त्यामुळे ते अकाउंटेबिलिटीवर चर्चा करणार. कारण हे जे सगळे मुद्दे ते बरोबरच वाटतं आपल्याला. प्रत्यक्षामध्ये जर लोकसभा नीट चालली, त्यांनी नीट वर्षभर चर्चा केल्या, सगळ्यांना बरोबर हे करून कमिट्यांमध्ये नीट तज्ञ घेतले आणि रिपोर्ट काढले, तर खरं तर सगळं नीट चालवू शकतं. हे सगळं समजून घेण्या इतके आणि त्याला सोल्युशन देण्या इतके तज्ञ भारतात आहेत का? निश्चित आहेत. बरं. आणि खूप चांगले तज्ञ आहेत. पण तुम्हाला त्यांचं महत्व वाटतं का? आता तुम्ही खान मार्केट गँग म्हणता, त्याला तुकडे तुकडे गँग म्हणता, नाही का? जेएनयूचं नंबर 1 आपली युनिव्हर्सिटी भारतातली. त्यांच्यामुळे यांचं म्हणणं असतं की ते सगळे तुकडे तुकडे गँग आहे. आता जे नंबर 1 शिक्षणात आहेत त्यांना तुम्ही तसं म्हणत असाल आणि त्यांचा वापर करून घेणार नसाल, तर मग कसं व्हायचं म्हणजे? मग शेवटी तर बाहेर घ्यावी लागलीच. नंदन निलकणी काँग्रेसकडनं निवडणूक लढलेत हो. बेंगलोरमध्ये लोकसभेची. हो. त्यांना शेवटी घेऊन कमिटी आधार बसवली. कार्डच्या ह्याच्यामध्ये मग खान मार्केटवाल्यांनाच तुम्ही पकडणार ना शेवटी. बरोबर. मग शेवटी ही वेळ येतेच की तुम्ही अशा प्रकारे बरोबरच करत बसलात तर एका पॉईंट नंतर देश चालू शकत नाही. नुसतंच म्हणजे काहीतरी मंदिर बांधल्याने, कुंभमेळ्याला फायनान्स दिल्याने देश चालतो, तो एक छोटा भाग झाला. त्याहून मोठे मोठे मुद्दे आपल्याकडे निश्चितच आहेत आणि ते जर आपण पुढे नाही चालू शकलो तर अशा प्रकारचे आंदोलन वाढतील असं मला वाटतंय. सर इथे एक आता तुम्ही कुंभमेळ्याचा उल्लेख केलाय म्हणून प्रश्न विचारावा वाटतो की आता सध्या कावड यात्रा सुरू आहे उत्तरेमध्ये. युपीमध्ये. तर त्या कावड यात्रेमध्ये पण बरेचसे यंग मुलं आहेत, एक्झॅक्टली. म्हणजे ती पण जेनझीच आहेत. हो हो त्या जेनझी मध्ये आणि हे जे प्रोटेस्टर्स होते, Exactly. आंदोलनामध्ये सामील होते, ह्या जेनझीज मध्ये किती फरक आहे असं? खूप फरक आहे. शेवटी आपण बघितलं आंदोलनामधले जे ऍस्पिरेशनल क्लास होता, मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास मध्ये मुलं होती ऍक्च्युअली, की जे नीट देतात. आता ही जी कावड यात्रा काढणारी मुलं आहेत ते तर नीट द्यायला तिथपर्यंत त्याला पोहोचायची चेपच नाही त्यांची, कारण त्याला तसं संदेश मिळाला नाही. त्याला तर बेसिक प्राथमिक शिक्षणच मिळालं नाहीये. इथे नीटची मुलं आंदोलन करतात, तिथे ते मग त्यामुळे काय होतंय, पण त्याचा अर्थ असा नाही की ते बिघडलेत की त्यांना ते नकोय. उलट त्यांची ती इच्छा आहे की त्यांना पुढे यायचंय, प्रत्येकालाच पुढे यायचंय, कोणालाही मागासण्याची इच्छा नाहीये. पण एक प्रकारे मग आता काहीच नाही तर ते कावड यात्रेला फायनान्स मिळतो ते त्यात जात आहेत, त्यात भाग घेत आहेत. त्यावेळी खरं तर आपले अजेंडा आपण नीट फिक्स केले पाहिजे देशासाठी, की देशासाठी आपण तरुणांचा वापर योग्य दिशेने केला तरच देश पुढे जाईल ना. त्यांना आपण वेगळ्या दिशेने नेलं आपण तर देशाचं नुकसान आहे म्हणजे. सर आता जंतर मंतरवरचं आंदोलन थांबलेलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील झालेला आहे. बरोबर आहे. पण तरी सुद्धा केंद्र सरकारकडून जी दडपशाहीची भूमिका आहे ती अजून थांबलेली नाहीये. बरोबर आहे. सीजेपी प्रोटेस्टमध्ये जे विद्यार्थी सहभागी होते किंवा खास करून विशेषतः मुली, ह्या मुलींना बऱ्यापैकी बीजेपी आयटी सेल कडून त्रास दिला जातोय, अजूनही दिला जातोय. एक मध्यंतरी एका मुलीला माफी मागावी लागली होती. सो हे त्रास असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे RSS असेल किंवा इतर बीजेपीची जी संघटना आहेत त्यांच्याकडून घरोघरी जाऊन धमकी देणं असेल, तर ह्याचा पुढे जाऊन कुठेतरी परिणाम आपण असं म्हणू शकतो का की जंतर मंतर
2.0 होऊ शकतं का? पुन्हा आंदोलन होऊ शकतं आणि तेव्हा पंतप्रधानांचा डिरेक्टली राजीनामा मागितला जाऊ शकतो का? परफेक्ट. उलट आंदोलनाच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं फोकस ऍक्च्युअली मोदींकडे शिफ्ट झाला होता. कारण शेवटी मुलांना राग त्यांचा यायला लागला. मग त्यांनी घोषणाच दिल्या की जब भी मोदी डरता है पुलिस को आगे करता है. आणि त्यामुळेच कदाचित राजीनामा घेतला गेला. कारण नाहीतर मग थेट त्यांच्यावरच येत होतं की तुम्हीच द्या मग ते दुःखच. मग त्यामुळे आता हे काय होतंय की या प्रकारची दडपशाही करणं हे करतं लोकशाही तत्वात बसत नाही. उलट या मुलांनी आंदोलन केलं ही चांगली गोष्ट आहे. स्वागत केलं पाहिजे उलट आपण. उलट ते राजकीय प्रवाहात आले ही मोठी गोष्ट लोकशाहीसाठी. यातनं स्पष्ट आलं की आता यापुढे लोकशाही भारतामध्ये स्थिरपणे टिकू शकेल. नाही तर मनुष्य अराजकीय झाले विद्यार्थी तर पुढे मग काही टिकत नाही. त्यामुळे हे सगळंच आता बीजेपीला इंट्रोस्पेक्शन करायची वेळ आलेली आहे आणि ते चतुर आहेत. काही प्रमाणात तर प्रक्रिया चालू केलेली आहे. मोहन भागवतने ज्या प्रकारे सॉफ्ट स्टान्स घेतलाय आता त्यातनं स्पष्ट झालंय की आतल्या त्यांना लक्षात आलंय की हे आपण नाही जिंकू शकत. तरुणाईला आपण हरू शकत नाहीये. पण मग सर जसं 2013 मध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये बीजेपी जेव्हा विरोधी पक्ष होती त्यांनी तो फायदा करून घेतला. त्या काळचं सरकार त्यांनी Exactly. उलटवलं. एक्झॅक्टली. तसंच आता या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला किंवा आप असेल, छोटे जे राजकीय पक्ष आहेत, त्यांना या आंदोलनाचा फायदा होऊ शकतो का? किंवा सरकार उलटवण्याची ताकद या काँग्रेसमध्ये आंदोलनात आहे संधी का? क्षमता जास्त फायदा घ्यायची. पण बघू झारखंडमध्ये काँग्रेस सरकार. विरुद्ध मोठं आंदोलन झालंय. हम्म. केरळमध्ये मोठं आंदोलन तिकडे त्यांचं सरकार आहे. त्या पुन्हा काँग्रेसलाही आता हे करायची इंट्रोस्पेक्शन करायची गरज आहे. जिथे ते काँग्रेसची राज्य होती तिथे घोटाळे झाले नाहीत का? तर खूप मोठे घोटाळे झाले. त्यामुळे काँग्रेसला लक्षात घ्यायला लागेल की मुळात राग हा सिस्टमच्या जबाबदेही नसण्यावर आहे, अकाउंटेबल नसण्यावर, ट्रान्सपरंट नसण्यावर आहे. मग त्यांनी तेच करणार असतील तर विद्यार्थी भरपूर लोकांना फिरवते संगत खुर्चीसारखे, पण कोणाला विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे काँग्रेसने पण आपली संघटना उभी केली, काही ठराविक प्रॉमिसेस दिली युथला पुढे करून, तर त्यांना संधी आहे. पण सध्या तरी तर ते पूर्णपणे घेता येते असं दिसत नाहीये. सर आपण आता एक रॅपिड फायर काही प्रश्न घेऊ. झेन झी की झेन अल्फा? जेन अल्फा तर तुम्हाला अल्फा बद्दल जास्त होप्स आहेत का अल्फा पिढीकडून? ती जास्त ऍडव्हान्स असणार आहे. इंस्टाग्राम वरचे पंतप्रधान की मन की बात मधले पंतप्रधान? इंस्टाग्रामवरचे आता त्यांना वास्तव बोलावं लागतंय. जेनझी जे आहे किंवा हे सीजेपी मधून जे काही विद्यार्थी पुढे येतील तर त्यांना सगळ्यात जास्त कोण आवडेल? राहुल गांधी का प्रियंका गांधी? प्रियांकाच. म्हणजे प्रियंका गांधीचे संसदेमधले स्टान्स पण बऱ्यापैकी व्हायरल होत आहेत एक्झॅक्टली. इंस्टाग्रामवर वगैरे. एक आपण म्हणू कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे, पण अभिजित दिपके ह्या सगळ्या प्रोटेस्ट मधून पुढे आलेले आहेत. सो इथून पुढे जर त्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांचं जर समजा डिग्री आहे किंवा फॉरेन फंडिंग आहे, जे आता मुद्दे येतच आहेत, मग पुढे कशाला महत्व राहील? त्यांची डिग्री का त्यांची जात? जातीवर गुंजण्याचा प्रयत्न होईल, पण ते डिग्री ठेवतील. आणि एक शेवटचा असा प्रश्न, शहरातले जेनझी की गावाकडचे जेनझी? सध्या तरी शहरातले. गावाकडच्या जेनझींना पण एक आपण म्हणू की एम द्यायला हवं किंवा एम त्यांच्याकडे जरी असेल तर ते सुद्धा एक चांगला लढा उभारू शकतात. या पुढच्या लढ्यात ते येतील पुढे. सर सीजेपीचं आंदोलन झालेलं आहे. जेनझीचं युनिक मेथड्स म्हणा किंवा त्यांनी जे मोबाईल, सोशल मीडिया हे शस्त्र म्हणून जे त्याचा वापर केलाय त्याची सुद्धा खूप प्रशंसा झालेली आहे. बीजेपी सरकार म्हणून बॅकफुटवर गेलेलं आहे हेही लोकांनी पाहिलंय. पण आता खऱ्या अर्थाने दडपशाही हे वापरण्यापेक्षा बीजेपीने काहीतरी नवीन धोरण आणायला हवं. सर्वांना सामावून सर्वसमावेशक आपण एक म्हणू की असं धोरण असायला हवं की जेणेकरून जेनझी म्हणा, जेन अल्फा म्हणा, ह्या पिढीला सुद्धा त्याचा फायदा व्हायला हवा. झुरळासारखं वागू नये Okay. थोडक्यात. आणि एक सरकारसाठी सुद्धा हे आव्हान आहे की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. म्हणजेच सरकार पण झुकणार, त्यासाठी असंच आंदोलन जर एखादं झालं तर सरकारला सुद्धा माघार घ्यावी लागणार. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन एपिसोडसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.